अहो मग कुणी केलं हे षडयंत्र? त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठानं? वा रे वा, एक जीव जातो, एक कुटुंब उघड्यावर पडतं आणि हे लोकांचे प्रतिनिधी म्हणतात मोठ्या मनानं माफ करा. मित्र हो, नमस्कार. अजित पवारांच्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी अगदी रान उठवलं, रान पेटवलं. पण आता या सुरेश धस यांचा फुगा फुटलेला आहे. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, तो आता पूर्णपणे संपलेला आहे. लोकांच्या मनातून ते उतरलेले आहेत. बघा, ज्यांच्या विरोधात रोज गंभीर आरोप करीत आहेत, आकाबोका असं सगळं काही सांगत बरीच प्रकरणं बाहेर देखील काढत आहेत, तेच सुरेश धस त्याच धनंजय मुंडे यांना अंधारात भेटत आहेत. या दोघांची झालेली भेट लपवली गेली होती. हो, अशी भेट झालीच नाही असं या धस यांनी सुरुवातीला सांगितलंही होतं. नंतर मात्र त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा फटाका फोडून टाकला. धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास बैठक झाली. आपण या दोघांमध्ये मध्यस्थी केली असं बावनकुळे यांनी सांगून टाकलं आणि धस यांचं भांडं फुटलं. त्यानंतर धस यांनी भेट झाल्याचं सांगितलं, कबूल केलं, पण केवळ 10-20 मिनिटंच भेटलो, पण आपल्या विरुद्ध हे षडयंत्र होतं असं आता हे धस सांगत आहेत. अहो मग कुणी केलं हे षडयंत्र? त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठानं? बरं, असं काही घडलं होतं तर नंतर धस यांनी लगेच या भेटीची माहिती दिली असते ना. हो, त्यांना फसवण्याचा कोणी प्रयत्न केला असता तर त्यांनी ही भेट लपवायचं काहीच कारण नव्हतं. अहो, जवळपास 20 दिवसानंतर भेटीची ही बातमी फुटली कसली? हो, त्यांच्याच वरिष्ठ नेत्यानं फोडली. मुळात ते स्वतःच धनंजय मुंडे यांच्यावर एवढे गंभीर आरोप करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते मुंडे यांना भेटलेच कसे आणि का भेटले? कोणाची फसवणूक करीत आहे ते सुरेश धस? बरं, भेट झाली ती झाली, तब्बल 4.5 तास कसली चर्चा झाली? हो, बावनकुळे म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी कसली मध्यस्थी केली? आता बघा, मध्यस्थी म्हणजे काहीतरी मांडवलीच ना. अहो, मध्ये तर म्हणाले त्या पोलिसांना पण माफ करून टाका. वा रे वा, एक जीव जातो, एक कुटुंब उघड्यावर पडतं आणि हे लोकांचे प्रतिनिधी म्हणतात मोठ्या मनानं माफ करा. अहो सुरेश धस साहेब, नक्की कोणाचे प्रतिनिधी आहात आपण? धनंजय मुंडे यांची भेट झाल्यावर त्यांचा आक्रमक कमी का झाला? मुळात इथं काही मोठं डील झाल्याचा आरोप तर आता होतच आहे. 4.5 तास किंवा जे काय असेल ते, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे का सांगत नाहीत हे सुरेश धस? बावनकुळे यांनी कसली मध्यस्थी केली याचं उत्तर देणार कोण? सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. अत्यंत निर्दयी हत्या, क्रूर हत्या. त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं. त्यांना न्याय मिळावा म्हणून लोक रस्त्यावर उतरलेत. अहो, अंजली दमानी यासारख्या सामाजिक कार्यकर्त्या रोज नवे घोटाळे समोर आणत आहेत. स्वतः सुरेश धस एकापेक्षा गंभीर आरोप करीत प्रसारमाध्यमांना रोज ब्रेकिंग न्यूज देत आहेत. अशा वेळी मुळात धस हे मुंडे यांना भेटू कसे शकतात? संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची एवढी मोठी फसवणूक करूच कशी शकतात हे? अहो, शेवटी काय झालं? अंधारातलं सगळं आलं ना बाहेर आणि धस यांची विश्वासार्हता संपुष्टात आली. हो, संपली. अहो, सर्वात मोठा धोका सुरेश धस यांनीच दिला असं आता उघडपणे बोललं जाऊ लागलेलं आहे. पण बघा, हे कधी झालं? जेव्हा मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची बातमी फुटली. धस यांनी ही भेट दडवून ठेवलेली होती. या भेटीत काही गैर नव्हतं तर त्यांनी स्वतःच या भेटीची माहिती दिली असती. आता प्रश्न असा उपस्थित होतो की धस यांचा गेम झाला की कोणी तो जाणीवपूर्वक केला? कारण या भेटीची माहिती त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांनीच बाहेर फोडली. बरं, त्यानंतर धस यांना हे लपवणं अशक्य झालं, पण त्यांनी ही भेट 20-30 मिनिटाचीच होती असं काहीतरी सांगितलं.
बावनकुळे यांनी जर 4 तासाची भेट म्हणून सांगितलं, त्यावर धस म्हणतात त्यांनी तसं का सांगितलं हे त्यांनाच विचारा. अहो, याचा अर्थ उघड आहे. कुणीतरी काहीतरी लपवतंय. धसांचा गेम झाला हे तर नक्की. आता कुणी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांनी देशमुख कुटुंबाचा विश्वासघात केला, लोकांच्या भावनेशी खेळ खेळला, पण तरीही गेम केला कुणी? मुंडे यांची गुप्त भेट घेऊन सुरेश धस यांनी स्वतःचाच गेम करून घेतला की भाजपानेच त्यांचा हा गेम केला? हे प्रश्न महत्त्वाचे बनले आहेत. आता याचा उलगडा कधी होतो याची वाट पाहावी लागेल. पाहूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.